आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 4 विधानसभा येत आहेत. कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली. तर या चारही विधानसभामध्ये काँग्रेस पक्षाने कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम या विधानसभेकरता महाविकास आघाडीमध्ये आमचे प्रांताध्यक्ष श्री नानाभाऊ पाटोले साहेब यांना निवेदन दिलेले होते की पूर्व आणि पश्चिम आम्हाला मिळाला पाहिजे काँग्रेस पक्षाला. पण आजच्या तारखेला ही परिस्थिती झालेली आहे की उबाटाकडे या चारही सीट त्यांनी आपलं AB फॉर्म देऊन नावं डिक्लेअर केलेली आहेत. आणि आज जर असं झालं तर येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेचे जर इलेक्शन झाले आणि त्याप्रमाणे जर वाटप करायचं ठरलं तर उबाटा हे जे शिवसेना गट आहे तर ते जागांचा जो समतोल आहे तो बिघडून जाईल. आणि आज आम्हाला जर एकही जागा मिळणार नसेल, कल्याण पूर्वची जागा आम्ही जास्त करून मागितलेली आहे की कल्याण पूर्वेतनं काँग्रेस पक्षाला सीट देण्यात यावी. आणि जर ही मिळाली नाही आणि त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या काळामध्ये जे इलेक्शन्स आहेत, निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या, त्या टोटल 132 वार्ड आहेत. 132 वार्डामध्ये आजच ती चर्चा व्हायला पाहिजे की 44, 44 आणि 44 हा फॉर्म्युला आजच त्यांनी महाविकास आघाडीच्या इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतून आणि वर पण हा निर्णय व्हायला पाहिजे. आणि जोपर्यंत ही जागा आम्हाला मिळत नाही, आता 2 दिवस आहेत, जसं ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी म्हणजे आपण पुणे बघितलं असेल, आपलं सांगली सातारा बघितलं असेल, त्या साईडला जर फेरबदल काही जागेंचे करण्यात आलेले आहेत, तसं ही जागा कल्याण पूर्वेची काँग्रेस पक्षाला मिळायलाच पाहिजे. ही सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे. त्याच्यामुळे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज आहेत. आम्ही आपल्या माध्यमातून आमच्या प्रांताध्यक्षांनाही विनंती करू इच्छितो की आपण लवकरात लवकर या कल्याण पूर्व जागा ही काँग्रेस पक्षामध्ये घेऊन इथला जो कोणी उमेदवार असेल, मी असेल किंवा सचिन पोटे असेल, तर दोघांपैकी कोणालाही उमेदवारी देण्यात यावी. त्यात आमचं काही हे नाही, पण ही जागा काँग्रेस पक्षाला घेण्यात यावी असं आमची मागणी आहे. आणि येणाऱ्या काळातलं जे महानगरपालिकेचं इलेक्शन आहे, कारण की आजच्या तारखेला जे पदाधिकारी आमचे आहेत, जे कार्यकर्ते आहेत, त्यांना संभ्रम निर्माण झालेला आहे की बाबा आम्ही निवडणुका लढायच्या तर कशी लढायच्या, आणि ह्याने काय काँग्रेस पक्ष संपवण्याचा विचार केलेला आहे का. आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही काँग्रेस पक्ष लोकांचं जन आंदोलन म्हणून लोकांच्या प्रश्नावर आम्ही आंदोलनं करतो, तर आमचं अस्तित्वही मिटवायला आलेले आहेत का. ह्या सगळ्या आमच्या वेदना आहेत. आणि आमची प्रांताध्यक्षांना डिमांड आहे नानाभाऊ पाटोले साहेबांना की कृपया आपण आमच्या या सर्व मागणीचा आपणही विचार करावा व महाविकास आघाडीमधील चर्चा करून ही सीट कल्याण पूर्व सीट ही काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावी, ही विनंती आहे. जर काँग्रेस पक्षाला ही सीट दिली गेली नाही तर आम्ही महाविकास आघाडीमधनं जो कॅन्डिडेट आलेला आहे त्याचा आम्ही प्रचारच करणार नाही, कारण की आमचे सर्व कार्यकर्ते नाराज होतील आणि पक्ष हा संपल्यात जमा होऊन जाईल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. तर आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून किंवा जो उबाटाने जो उमेदवार दिलेला आहे तर आम्ही त्याचा प्रचार करणार नाही अशी आमची आणि आमच्या कार्यकर्त्यांची भावना आहे.